नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आर एस टी व्ही द बिग पिक्चर मराठीमध्ये बघणार आहोत. 74वा स्वातंत्र्य दिन, भारत शेजारी जग. 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आजच्या भागाचे अतिथी होते अशोक टंडन, वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल केतकर, संपादक ऑर्गनायझर अभिनव प्रकाश, सहाय्यक प्राध्यापक दिल्ली विश्वविद्यालय, अँकर फ्रँक रावसन परेरा. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आज 74व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याहून प्रधानमंत्रींचे भाषण होत असते. तर मोदीजींनी आज भाषण केले. ते महत्त्वाचे का आहे याचं कारण म्हणजे प्रधानमंत्री जे भाषण देतात त्यावरूनच सरकारची नीती डिसाईड किंवा निर्णय केला जातो. त्या नीतीचा त्यावरच सगळे सरकार चालत असते. त्यामुळे प्रधानमंत्रींचा एक एक अक्षर लाल किल्ल्याहून बोललेला हा महत्त्वाचा ठरतो. त्यावरून माहिती पडते की कशावर फोकस आहे. आता जेव्हा पहिला कार्यकाळ होता मोदीजींचा तेव्हा त्यांचा स्वच्छतेवर जास्त भर होता. भारत स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं आणि त्याच्यात क्रांतिकारी बदल भारतात घडवून आणला. आता कोणत्या कोणत्या याच्यावर त्यांचा भर आहे ते आपण बघूया. तर की टेकअवेज फ्रॉम PM मोदीज रेड फोर्ट ॲड्रेस, म्हणजेच काय महत्त्वाचे मुद्दे निघतात या भाषणावरून. तर अशोक टंडन सर म्हणतात की डॉक्ट्रिन ऑफ एक्सटेंडेड नेबरहूड. एक्सटेंडेड नेबरहूड म्हणजे भारताचे जे शेजार आहे ते नुकतं पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्यापुरतं मर्यादित न ठेवता यावेळेस भाषणात त्यांनी खूप विस्तीर्ण इतर देशांचा पण उल्लेख केला. आशियानपासून CAR म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिक, मध्य आशियाई जे गणराज्य आहे त्यांचा, गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल, आपले खाडीतले जे देश आहे सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन ज्याच्यात पाकिस्तान आहे त्याच्यामुळे ती त्याच्याबद्दलची एकही परिषद होऊ शकली नाही एक्सेट्रा. म्हणजे वेस्ट एशिया. आपण एक इथे मी सांगलेलं आहे का मित्रांनो की आपण मिडल ईस्ट नाही म्हणायचं. म्हणजे जो आपण सौदी अरेबिया, ओमान, कतर हा जो प्रदेश म्हणतो याला आपण मिडल ईस्ट म्हणतो. पण टेक्निकली हा मिडल ईस्ट हा शब्द जे US चे फॉरेन पॉलिसी आहे याच्यातून आलेला आहे. मिडल ईस्ट म्हणजे त्यांच्या दृष्टीने ईस्ट होतो. आपण मॅपमध्ये पाहूया. हा समजा USA, तर त्यांच्यासाठी हा ईस्ट भाग झाला. त्याला इथे हा भाग त्यांचा नियर ईस्ट म्हणतात, याला मिडल ईस्ट म्हणतात आणि आपल्याला फार ईस्ट म्हणतात. तर आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून हा भाग वेस्ट एशिया होतो. त्याच्यामुळे वेस्ट एशिया आपण त्याला म्हणावं, याच्यावर आपण भर द्यावा. परत एक्सटेंडेड नेबरहूडचा कन्सेप्ट काय आहे, तर हे जे सौदी अरेबिया, ओमान, कतर इत्यादी जे कंट्रीज आहे खाडीतले देश, परत इथे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स आहे म्हणजे आपले तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, ते परत इकडे चीन तर आहेच. इथे आशियान कंट्रीज आहे पूर्ण. आणि हा जो आशियानचा प्रदेश आहे कंबोडिया, लाओ, व्हिएतनाम, थायलंड यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. इथून इथपर्यंत पूर्ण हा जो प्रदेश आता खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि हे एक प्रकारचं म्हणजे जागतिक थिएटर्स होणार आहे सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे हा एक्सटेंडेड नेबरहूडचा कन्सेप्ट यावेळी मोदीजींनी दिला आहे. हा पूर्ण प्रदेश म्हणजे आपला शेजारच आहे बा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पुढे आसियान झालं, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, कार झालं, GCC, सार्क इत्यादी. परत कोविड-19 कॉर्पोरेशन. आता माहीत आहे पॅन्डेमिक सुरू आहे त्यामुळे तिथे जास्त लोकही नव्हते लाल किल्ल्यावर. नाही तर पुष्कळसे लोक जातात तिथे बघायला. खूप असा आपल्यासाठी गर्वाचा दिवस असतो. झेंडा वगैरे फडकावला, लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पण यावेळी तो तिथे नाही बघायला भेटला, पण लोकांच्या मनामनात तो उत्साह कायम होता. इंडिया कॅपेबल टू डील विथ टेररिझम अँड एक्सपान्शनिझम. आता इथे असे वाक्य म्हणून काही काही आपण म्हणजे प्रधानमंत्री संदेश देऊ इच्छितात. हा संदेश कोणाला आहे, तर एक पाकिस्तानला आहे. टेररिझम म्हणजे माहीत आहे आपल्याला कोण आहे, आपला एक शेजारी उत्तर पश्चिमेकडला, आणि इकडे चायना, त्याला एक्सपान्शनिझमचा. तर याच्या शालीतून जोडणे मारण्यात आलेले आहे मित्रांनो. ह्या दोन्ही यांना शांततामय सहजीवन किंवा पीसफुल कोएक्झिस्टन्स या डॉक्ट्रिनकडे यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतं आहे. परत NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोड, याला 1,00,000 कॅडेटची भरती होणार आहे. तर कशासाठी, तर समजा आता नॅचरल कॅलॅमिटी आली, आता दुर्दैवी लँडस्लाईड झाली केरळमध्ये, तर अशा ठिकाणी त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी तर आहेच, नॅशनल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. परंतु नॅशनल कॅडेट कोर हे असतील तर अजून आपल्याला त्याच्यात हातभार लागेल. परत आपल्याकडे 3 वॅक्सिन ट्रायल्स आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. त्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपण कोविड-19वर आणण्यासाठी प्रयत्न करतात. पुढे हा मॅप आहेच. परत पुढे फ्रँक सर विचारतात की लाईक माइंडेड अप्रोच इन एक्सटेंडेड नेबरहूड, म्हणजे जो सारखे विचार असणारे देश आपण एकत्र येऊ शकतो का म्हणजे नेबरहूडमध्ये. आता समजा हा भारत आहे,
नेबरहूड म्हणजे आपण ऑस्ट्रेलियाही पकडला, इंडोनेशिया इकडला, व्हिएतनाम, हे जे त्रासलेले चीनला त्रासलेले देश आहे, लाईक माइंडेड कंट्रीज आहे. कोणाला काउंटर करण्यासाठी नाही, पण स्वतःच्या प्रगतीसाठी. इकडे सौदी आहे, सौदी अरेबिया, ओमान आहे, कतर आहे. कतरशी आपले खूप चांगले संबंध आहे. तर हे आपण एकत्र इथे सेंट्रल एशियन रिपब्लिक आहे, मध्य आशियाई जे गणराज्य आहे, तर हे आपण एकत्र येऊ शकतो तर नक्कीच. आता काय झालं आहे, पहिलेसारखं नाही राहिलं. म्हणजे एक प्रोडक्ट समजा मोबाईल एकाच देशात बनत होता आधी. तर आता म्हणजे मोबाईल तर नव्हताच, पण जो पण प्रोडक्ट बनत होता तो एकाच देशात बनत होता. पण आता तशी कंडिशन नाही राहिली आहे. म्हणजे फ्रॅगमेंटेड प्रोडक्शन लाईन म्हणजे एक सुरुवातीचा समजा मदरबोर्ड एका देशात बनला, त्याचं प्लास्टिक दुसऱ्या देशात बनते, त्याचं कवर तिसऱ्या देशात बनते, त्याचं मार्केट चौथ्या देशात राहते, ते याला म्हणतात फ्रॅगमेंटेड प्रोडक्शन लाईन. त्याच्यामुळे आपण एक पूर्ण प्रोडक्ट बनवण्याची जी जिद्द न करता त्याच्यातला एक असा महत्त्वाचा पार्ट बनवून, किंवा ज्याच्याशिवाय जगाचं भागलंच नाही पाहिजे आणि आपण त्याचा मुख्य पुरवठादार राहिलो पाहिजे, तर त्याच्या म्हणजे त्याचे आपण त्याचा कास धरली पाहिजे. परत इंटिग्रेट विथ ग्लोबल सप्लाय चेन. ग्लोबल सप्लाय चेन म्हणजे आपलं जे समजा आता तेच सांगितलं, प्रोड्युसरपासून कन्झ्युमरपर्यंत. आता ते एकाच ठिकाणी नाही राहिलं. 4-5 देश त्याच्यात येतातच. कोणी समजा पार्ट्स बनवते, कोणी असेंबल करते, कोणी त्याला विकते, कोणी मार्केट चौथ्या देशात राहते, तर त्याला ग्लोबल सप्लाय चेन म्हणतात. तर त्याचा भाग आपण व्हायला पाहिजे. आता सगळं ग्लोबल सप्लाय चेन चीनशी जुळलेली जुळलेली आहे, तर त्याचं खामियाजा आपण आपल्याला भुगता लागला या कोविड पॅन्डेमिकनंतर. त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलत आहोत. आता आत्मनिर्भर होणं म्हणजे काय? इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. आता इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर आपल्या 60-70च्या दशकात आपण काय केलं होतं की बाहेरून आयात बंद केली होती. तर बाहेरून आयात बंद केली, तर मग ते प्रोडक्ट कसे इथेच बनवायचे, किती काही लागू. म्हणजे 50 रुपयाचं समजा येत असेल काही तिकडून बाहेरून, तर ते इथे भलेही 100 रुपयात बनवू दे, पण ते आपण भारतात बनवायचं. यांनी काय होतं, नुकसान होतं. कॉम्पिटिशन वाढत नाही. इथचे लोकही म्हणजे आळशी बनतात ते बनवणं. त्यांना माहीत आहे की गव्हर्नमेंट ते इम्पोर्ट करणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण किती 100 का 150 रुपये ती बनवलं तरी वायबल नाही होत त्याने. त्याच्यापेक्षा आत्मनिर्भर भारत याचा अर्थ कसा आहे की बाहेरच्या देशातूनही कोणी समजा इथे बनवायला आलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना. उलट आपल्या इथे जॉब्स मिळेल, नोकरी मिळेल. तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशनची याला म्हणजे कंपेअर करू नये. कोऑर्डिनेटेड एफर्ट्स इन पॅन्डेमिक टाइम्स. आता महामारीचा काळ सुरू आहे. आता सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. म्हणजे एकांगी जो अप्रोच आहे, म्हणजे एकांगी जो दृष्टिकोन आहे, तो न बाळगता पूर्ण देशांनी एका वसुधैव कुटुंबकम या भावनेने येऊन ह्या महामारीशी लढायला पाहिजे. कारण की ही महामारी काही बॉर्डर किंवा पासपोर्टधारी नाही आहे, किंवा ज्या देशात विजा मिळेल त्या देशात जाईल. तर ही महामारी सगळीकडे म्हणजे पसरली आणि थैमान घालत आहे. त्यामुळे सगळ्यांना एकत्र याबद्दल पावलं उचलणे गरजेचे आहे. परत इंडिया शोड रिझिलियन्स ड्युरिंग पॅन्डेमिक टाइम्स. रिझिलियन्स म्हणजे आपण एकदम सहनशक्ती दाखवली. आपण सहन करतो. आपली सहनशक्ती खूप आहे भारतीयांची, तर तीच आपण ह्या पॅन्डेमिक टाइम्समध्ये दाखवली. हे कळलं आपल्याला म्हणजे लाल किल्ल्याच्या वरून. कारण की तिथे म्हणजे 1/3च होते. म्हणजे समजा 3 माणसं राहू शकत असतील तर एकच माणूस होता. कारण आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवायची होती. ते पण प्रमुख अतिथी जे आपले अधिकारी, सैन्यातले अधिकारी वगैरे, ते जास्त करून होते. त्यामुळे पण एनर्जी तिथून मिसिंग होती, पण लोकांमधून नव्हती. लोक आपापल्या घरी आपल्या एनर्जीने हा सण साजरा करत होते. पी किट एक्झाम. आत्मनिर्भर भारतचं सगळ्यात मोठं पी किट आहे. आपण एक पूर्ण पी किट आयात करत होतो, पण आता आपण ठोक निर्यातदार बनलेलो आहे पी किटचं. यालाच म्हणतात अपॉर्च्युनिटी इन क्रायसिस. म्हणजे क्रायसिस तर येते, म्हणजे एखादं संकट तर येते, पण ते आपल्याला संधी घेऊन पण येते. आता त्याच्यातून कोण संधी शोधते आणि कोण त्या संकटावर रडत बसते हे आपल्यावर निर्भर आहे. परत मेक इन इंडिया मेड फॉर वर्ल्ड हा नवीन मंत्र दिला आहे. म्हणजे तुम्ही भारतात बनवा, पण ते जगासाठी पण राहील. याचाच अर्थ आपला दृष्टिकोन खूप मोठा झाला आहे. भारतात बनवा, भारतात खपवा असं नाही. आम्ही करू वसुधैव कुटुंबकमनुसार, तुम्ही करा, सगळ्यांचं भलं होऊ द्या असं. आता एक विश्वगुरूचा कन्सेप्ट आहे. म्हणजे भारत हा विश्वगुरू होता असं म्हणतात. आता तोच कन्सेप्ट आपण वापस आणायचा. तर तो कन्सेप्ट दिला होता महर्षी अरबिंदो यांनी. पण कसा विश्वगुरू म्हणजे आता चीन स्वतःला म्हणजे असर्ट करत आहे, पॉवर म्हणून दाखवायचा प्रयत्न करत आहे. तर तसं का इतर देशांना कमी लेखून, त्यांना सैन्य बळ दाखवून, त्यांना कर्जबाजारी ठेवून असं नाही. रायटियस पॉवर. रायटियस म्हणजे इमानदार, इंटेग्रिटी. एकदम विश्वगुरू म्हटलेला आहे. गुरु. कोणी काही राजा वगैरे नाही म्हटलं. गुरु म्हणजे दुसऱ्याला व्यवस्थित सांभाळून घेणारा, सगळं त्याचंही भलं म्हणजे त्याच्यात राहिलं पाहिजे, दुसऱ्याचं ना आपलंही भलं राहिलं पाहिजे. म्हणजे सगळं जग हे खूप सुंदर होईल. पुढे फ्रँक सर विचारतात अशोक टंडन सरांना की आत्मनिर्भर भारत नीड पॉलिसी चेंजेस टू सक्सीड. आता आत्मनिर्भर भारतला काही पॉलिसी म्हणजे आता काही असे लॉज, सरकारच्या लेवलवर काही प्रयत्न आवश्यक आहे का, कोणतं डॉक्युमेंट वगैरे काढून काही याच्यात फरक पडेल का. तर अशोक टंडन सर म्हणतात की आपल्याला माहिती आहे FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशी
गुंतवणूक जी आहे भारत देशात ती खूप जास्त प्रमाणात येत आहे. कारण काय आहे, इतर देशात गुंतवणूकदारांना भविष्य दिसत नाही बरोबर. भारत हा असा देश आहे, यंग डेमोक्रेसी आहे, म्हणजे लोकसंख्या पण नवीन आहे, डेमोक्रेसी पण आहे, त्याच्यामुळे सरकारवर विश्वास पण आहे. परत मार्केट पण मोठं आहे, त्याच्यामुळे जरा जास्त विश्वास जे बाहेरचे गुंतवणूकदार आहेत ते आपल्याला दाखवत आहे. त्याच्यामुळे पुष्कळ FDI आला या कोरोना काळातही. आता डिफेन्स प्रोडक्शन कॉर्पोरेशन, आता तुम्ही नुकतंच ऐकलं असेल, काही दिवसापूर्वी राजनाथ सिंग जे आपले रक्षामंत्री आहेत यांनी 100 आयटमची निगेटिव्ह लिस्ट जाहीर केली. आता निगेटिव्ह लिस्ट म्हणजे की हे आयटम्स आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट नाही करू शकत. याचाच अर्थ हे आपण इथे बनवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यात आपण मग बाहेरचे कॉर्पोरेशन घेऊ शकतो. याच्यात आपले लोकल कोणतं काही स्टार्टअप्स येऊ शकते किंवा बाहेरून पण आपण टेक्नॉलॉजीची मदत घेऊ शकतो, पण ते भारतात बनेल, ते इम्पोर्ट होणार नाही जसं तसं. जसं लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट आहे तेजस नावाचं, ते तसं तुम्ही बघू शकता. मेंटेनिंग पीस इन रिजन इज वर्क फॉर ऑल, म्हणजे आता रिजन म्हणजे आपला आसपासचा परिसर, याच्यात शांती बनवून ठेवणे फक्त भारताचं कार्य नाही असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. याच्यात सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. हा सरळ सरळ इशारा चीनकडे होता. आता सरळ नाव न घेणे कधी चांगलं राहते, तर हा इशारा चीनकडे होता. त्यामुळे चीनला पण याच्यात शांती बनवून ठेवण्यात नुसतं बोलून नाही, तर त्यांच्या वागण्या बोलण्यातून सगळ्यातूनच दिसलं पाहिजे. कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजेच कॉपरेटिव्ह म्हणजे जे फेडरलिझम माहिती आहे, संघराज्य लोकशाही आहे आपली, म्हणजे राज्याच्या आणि केंद्रांचं मिळून चालवणे सरकार, हे कॉपरेटिव्ह फेडरलिझमचं उदाहरण. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे राज्यात एक हेल्दी स्पर्धा, असा एकदम हे स्पर्धा नाही, हेल्दी. आता कोणाचा हेल्थ इंडिकेटर आहे, आरोग्याचा निर्देशांक आहे कोणाचा. आता केरळ समजा चांगला परफॉर्म करतात, दुसरे राज्य कमी परफॉर्म करतात, तर त्यांनी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन करायला पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळेस दुसरं राज्य पहिल्या नंबरवर येईल. तर असं नीती आयोग हा इंडेक्स पण जाहीर करत असतो. तर ड्रिंकिंग वॉटर, आता नवीन तसं जसं आधीच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात आपलं स्वच्छ भारत अभियान होतं हिट लिस्टवर, तसंच आता ड्रिंकिंग वॉटर म्हणजे प्रत्येक घराघरात नळाद्वारे पाणी पोचवण्याची योजना कार्यान्वित झालेली आहे. आता ती म्हणजे पुष्कळ म्हणजे रोज 1 लाख घरी नळ पोचवत आहे असं म्हणतात. आणि ते एक अमृत योजना आहे, विविध योजनांद्वारे ते पोहोचवण्यात आहे, आणि त्यासाठी जलशक्ती मंत्रालय खास स्थापण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे घरी घरी शुद्ध पाणी मिळेल पिण्याचं. पुढे मेक इन इंडिया आणि मेड फॉर वर्ल्ड, याचं म्हणजे याच्यात अजून काय गरज आहे म्हणजे हे सक्सेस करायला. आता तुम्हाला माहीत आहे, मेक इन इंडियाचं समजा तुम्ही क्रिटिकल ॲनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो तेवढा प्रभावी नाही ठरला. इथे वादातीत मुद्दा असू शकतो, पण तेवढा प्रभावी नाही ठरला मेक इन इंडिया ज्या प्रमाणात तो लॉन्च करण्यात आला होता. आता त्यालाच आपण रिपॅकेजिंग किंवा रिमॉडेल करून नवीन आता संधी आहे आपल्याकडे, मेक इन इंडिया मेड फॉर वर्ल्ड. तर याच्यात अजून काय गरजेचं आहे, तर अभिनव प्रकाश सर म्हणतात की पॉलिसी चेंजेस निडेड. आता याच्यासाठी एकदम पॉलिसी चेंजेस, आता पॉलिसी चेंजेस कोणते, आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लेट भेटणे, तर याच्यात थोडं लवकर काही मिळालं समजा, पण एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या दोघींचं भान ठेवून काही मिळत असेल, कोणती जागा रिकामी असेल तर त्याच्यात पूर्ण क्लिअरन्स तर ठेवणे, कोणती इंडस्ट्री आली तर सरळ सुरू करावा, नाही तर त्याच्यातच त्यांचे 2 वर्ष चालले जातात. तर असे पॉलिसी चेंजेस गरजेचे आहे. ग्राउंड रिॲलिटी डिफरंट राहते. आता शेवटी वरून काही मोदीजींनी सांगितलं, वरून किती इच्छा असली त्यांची, तरी खाली तर ते बाबू लोकच राहील. समजा एखादा बाबू तलाठी, ग्रामसेवक असेच लोक त्यांच्याशी पाला पडेल ना ह्या लोकांचा, तर त्यांना पण ट्रेन करायला पाहिजे की बा तुम्ही म्हणजे जास्त इफेक्टिव्ह राहा वगैरे. NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुकतीच लॉन्च झाली 2020, तर त्यात डिसिप्लिनरी एज्युकेशन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर ते पण एक म्हणजे नवीन पुढचे जनरेशन राहील ते बाहेरच्या मार्केटसाठी तयार राहील. याचे डिफेन्स एक्सपोर्ट इन्क्रीज झालेला आहे. मागील 6 वर्षापासून जो आपला रक्षा विशेष जो निर्यात आहे तो वाढलेला आहे. परत टेक्नॉलॉजी इज क्रुशल, टेक्नॉलॉजीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे स्टार्टअप्सनी, कारण की ते खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरच सगळं स्टार्टअप्स हे अवलंबून राहते. टेक्नॉलॉजी असेल तर स्टार्टअप ग्रो करेल खूप मोठं. याचं उदाहरण फेसबुक वगैरे हे आहे. पुढे व्हॉट मोर डू वी नीड टू डू क्लेम द हाय सीट, म्हणजे जगात आपली जे महाशक्ती आहे ते भारताला बनायची आहे, ठीक आहे. तर ते महाशक्ती बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रफुल्ल केतकर सर म्हणतात की आत्मनिर्भर भारतनी आपण होऊ शकतो. परत सायबर ऑप्टिक्स केबल नेटवर्कचं आपण जाळं पसरवणार आहे, तर स्वतःचं घर व्यवस्थित केल्यावरच आपण पुढे जाऊ शकतो ना. रिमूव्ह सोशल एक्सक्लुजन म्हणजे एखादा गट मागे पडलेला आहे तर त्याला पुढे आणणे. रिजनल एक्सक्लुजन म्हणजे एखादं पूर्ण भागच समजा तो वंचित राहिलेला आहे विकासापासून, तर त्याला मुख्य प्रवाहात आणणे. परत स्ट्रेंथमधूनच सिक्युरिटी येईल, आणि हे लक्षात ठेवण्याजोगं आहे. स्ट्रेंथमधूनच सिक्युरिटी येईल. आता स्ट्रेंथ असली म्हणजे आपल्याला भीती नाही राहणार. आता इतर देश आहेत जसे आता चायनाचंच उदाहरण आहे, आपण आपली स्ट्रेंथ बरोबर ठेवली, आता राफेल आले तर त्यांनी आपली सिक्युरिटी वाढेल आणि आपण आपल्या कार्याकडे लक्ष देऊ. वेन देर इज
टेन्शन यू कॅनॉट पे अटेन्शन असं म्हटलं जाते. त्याच्यामुळे टेन्शन असलेली अटेन्शन तुम्हाला देता नाही येत. तर त्याच्यामुळे टेन्शन केव्हा नसेल, जेव्हा स्ट्रेंथ आपल्याकडे असेल तेव्हा सिक्युरिटी असेल. परत लेबरची जी डिग्निटी आहे, म्हणजे जे आपले आपले कामगार बंधू आहे, यांनी खूप हालअपेष्टा सहन केल्या या कार्यकाळात कोरोनाच्या, तर त्यांची डिग्निटी आपण वापस आणायला हवी आणि त्यांची डिग्निटीमुळेच प्रॉस्पेरिटी म्हणजे वैभव येईल. परत हे जे ट्रँगल आहे, डेव्हलपमेंट, सिक्युरिटी आणि पॉलिसी मेकिंग आणि इम्प्लिमेंटेशन, हा ट्रँगल खूप महत्त्वाचा आहे. वे फॉरवर्ड अशोक टंडन सर म्हणतात, म्हणजे PM इज अ ग्रेट कम्युनिकेटर एवढंच म्हणतात. म्हणजे प्रधानमंत्री जे आहे सध्याचे मोदीजी, हे अत्यंत उत्कृष्ट वक्ता आहेत. परत अभिनव प्रकाश सर म्हणतात की नॅशनल हेल्थ ID कार्ड आणि वॉटर कनेक्टिव्हिटी हे 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे निघतात आजच्या भाषणातून. परत ते अजून म्हणतात की बिफोर बिकमिंग अ विश्वगुरू वी नीड टू बिकम विश्वश्रमिक. म्हणजे विश्वगुरू बनण्याच्या पहिले आपल्याला विश्वश्रमिक व्हावं लागेल. याचा काय अर्थ आहे, तर आपलं जे जितकं मॅनपॉवर आहे, आपल्या म्हणजे भारत देश हा मॅनपॉवरसाठी ओळखला जातो. तर आपल्याला जे मॅनपॉवर आहे ते एकदम स्किल्ड बनवणे आहे, म्हणजे विश्वश्रमिक. म्हणजे कुठेही काम करण्यास लाईक आणि एकदम स्किल्ड, त्याच्यानंतरच आपण विश्वगुरू बनू शकू असं. पुढे प्रफुल्ल केतकर म्हणतात की एशियाटिक लायन आणि गॅंजेटिक डॉल्फिन याचा उल्लेख प्रधानमंत्रीच्या भाषणात आला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही एशियाटिक लॉयनचं प्रोटेक्शन स्टेटस. IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर याच्या एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहे. साईट्स म्हणजेच कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर स्पीसीज अँड वाईल्ड फॉना अँड फ्लोरा याच्या अपेंडिक्स 1मध्ये आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या शेड्यूल 1मध्ये आहे. हाईस्ट प्रोटेक्शन प्राप्त आहे. IUCN आणि इथे गॅंजेटिक डॉल्फिन दिलेले आहेत. एंडेंजर्ड आहे IUCNच्या लिस्टमध्ये, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या याच्या शेड्यूल 1मध्ये आहे आणि साईट्सच्या कन्व्हेन्शनमध्ये अपेंडिक्स 1मध्ये आहे. तर पुढे सायबर कनेक्टिव्हिटी आपल्याला माहीत आहे. 1 लाख पूर्ण 6 लाख ग्रामपंचायती आपल्याला सायबर कनेक्टिव्हिटीने जोडणार आहे आणि जलशक्ती मंत्रालयच काढलं आहे. त्याच्यामुळे शुद्ध जल प्रत्येकाच्या घरी पोचवण्याचा मानस आहे या सरकारचा. आणि वुमन एम्पॉवरमेंटसाठी जे काय करता येईल ते आपल्या पॉलिसीमधून दिसणार आहेत.